आम्ही भांड्रेकर ढोल ताशा पथक वाजतोय, कारण भांड्रा नगरीत भांड्राचा आवाज घुमतोय। नक्कीच भाई भांड्राचेच आहेत बघा, सन्मान केला जातोय। कुणाल भाई सरमाळकर यांचा देव फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी पल्लवीताई, कुणाल सरमाळकर उपस्थित आहेत, कलाताई शिंदे सारे जण उपस्थित आहेत। धर्मवीर चषकावर नाव कोरलं गेलंय ओम साई भांड्रा। या ठिकाणी धर्मवीर चषकावर नाव कोरलं गेलं ओम साई भांड्रा, आणि या भांड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात आम्हीच भांड्राचे किंग मेकर आहोत, दाखवून दिलं ओम साई भांड्रा संघाने। धन्यवाद सागर सावंत सर। काही सन्मान आपण करत आहोत, लगेच आपण पारितोषिकाकडे जात आहोत। कॉमेंटेटर जयेश भोसले, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे। कॉमेंटेटर जयेश भोसले खास या क्रीडा स्पर्धेसाठी पनवेल वरून जयेश भोसले उपस्थित राहिले, आणि जी जयेश भोसले आकडे तज्ञ या स्पर्धेमध्ये जबरदस्त अशी कॉमेंट्री आकडे तज्ञ जयेश भोसले यांनी केली आहे। पनवेलच्या खांदा कॉलनीतून या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले। समीर सोमने आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। अंपायरचा पण यायचं ना, आणि या स्पर्धेमध्ये कला शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खास कर्जत वरून या स्पर्धेच्या समालोचनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपस्थित राहिले समीर सोमने सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी आता जो सन्मान होणार आहे मित्रांनो, महाराष्ट्राची धडाडणारी तोफ दुबई कुवेत पर्यंत पोहोचली असा मराठमोळा आवाज चंद्रकांत शेट्टे सर। नक्कीच सर तुम्हाला या धर्मवीर चषकाच्या माध्यमातून शुभेच्छा असतील। चंद्रकांत शेट्टे सरांचा सन्मान केला जातोय। नक्कीच धर्मवीर चषकात दरवर्षी सरांची साथ लाभते। तर या ठिकाणी आमचे एक युवा सहकारी निवेदकाच्या भूमिकेत आहेत, आणि कुर्ल्याचा हा आवाज देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त निवेदन करताना पाहायला मिळाले, आणि शिवसेना पक्षाची मात्र एक उत्कृष्ट असे निवेदक सागर सावंत फ्रॉम कुर्ला। आणि या स्पर्धेचे पंच, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत। पंच नासिर सर, त्याचबरोबरीने जर पाहिलं पंच अरुण आंबोकर आणि पंच अमित गोलतकर, तिघांनाही विनंती या ठिकाणी या। याच पंच, तिन्ही पंचांना विनंती लगेच या ठिकाणी यायचंय, आणि या स्पर्धेमधील अंपायर यस, तिन्ही पंच, माझा आवाज यस। तर पारितोषिकांकडे वळतोय। शंतू सर, मंडप डेकोरेटर मुन्ना, मंडप डेकोरेटर आपण देखील या ठिकाणी याचा आपलाही सन्मान केला जातोय। आणि या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये या पंच अरुण आंबोकर गेली कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी करणारे एक अनुभवी पंच महाराष्ट्रातील अरुण आंबोकर सर, या ठिकाणी विभाग प्रमुख दिलीप नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते अरुण आंबोकर सरांचा सन्मान केला जातोय। पंच नासिर सर या।
क्लासिकल बॅटिंग नासिर यांची आपण गेली कित्येक वर्ष पाहिली आहे. नासिर सर या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी करणारे आणि महाराष्ट्रातील एक नामवंत फलंदाज नासिर शेख सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रुपेश मालुसरे साहेबांना विनंती असेल आपण हा सन्मान त्यांचा करायचा आहे. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सन्मान केला जातोय महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू आणि पंचांच्या भूमिकेत अमित गोलतकर सर. अमित गोलतकर सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. द ग्रेट अमित गोलतकर पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये लाभले आणि धर्मवीर चषक ही मानाची स्पर्धा एक विशेष सन्मान. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष जे महत्वाचं नाव आपण पाहतोय शंतनू गायचोर सर. शंतनू गायचोर सर नंतर तेवढा सन्मान झालाय. हा स्कोरर या पुन्हा एकदा मी सोनमताई आणि प्राजक्ताताई या लवकर या. शंतनू गायचोर सर विनंती आपण देखील या ठिकाणी त्वरित यायचंय. या स्पर्धेच्या गुणलेखन चला सोनमताई आणि प्राजक्ताताईंचा आज वाढदिवस देखील आहे. चला या लवकर. सोनमताई ज्या खास रत्नागिरीवरून या स्पर्धेच्या स्कोरिंग करायला आलेल्या आहेत. ISPL सारखी स्पर्धा देखील ISPL सारखी स्पर्धा देखील ज्यांनी गुणलेखन केलेलं आहे. रत्नागिरीवरून प्रवास करत असताना या आमच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत धर्मवीर चषकामध्ये. त्यांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्यानंतर प्राजक्ताताई देसाई ज्यांनी IPLचं सुद्धा स्कोरिंग केलेलं आहे त्या प्राजक्ताताई देसाई त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. प्राजक्ताताई आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तर आपण IPLच नाही तर केवळ आता आंतरराष्ट्रीय सामन्यांचंही गुणलेखन करावे यासाठी शुभेच्छा असतील. आता आपण या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकाकडे जात आहोत. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक सर्वप्रथम रुपेश मालुसरे साहेब आपणास विनंती आहे हा पुरस्कार द्यायचा आहे. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार जातोय. पुरस्कार म्हणजे सायकल आहे आणि ती सायकल जाते अप्रतिम कामगिरी करणारे करण धुळे. थोडं पाप करण धुळे हा ठीक आहे काय हरकत नाही. करण धुळे बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील पहा बदलापूरच्या जोवेली गावातील हा खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरतोय आणि मुंबईमध्ये येऊन धर्मवीर चषकामध्ये आपल्या फिल्डिंगचा डंका मिरवतोय. जबरदस्त कामगिरी करण धुळे. कुणालबाई सरमळकर यांची मानाची स्पर्धा आणि अख्ख्या महाराष्ट्रात चर्चिली स्पर्धा. करण धुळे बदलापूरचा खेळाडू ठरतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार जातोय जो खेळाडू या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार दिला जातोय देवयानी बेंद्रे मॅडम. आपणास विनंती असेल या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि हा पुरस्कार जातोय जो खेळाडू रायगडच्या उरण तालुक्यातील कंठवली गावातून आलाय वैभव पाटील. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर वैभव पाटील. जबरदस्त कामगिरी. या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार देवयानी बेंद्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि हा पुरस्कार जातोय वैभव पाटील यांना पुरस्कार जातोय. ही सायकल सुद्धा तुमची आहे. सायकलवर बसायचं आहे. आणि ही ट्रॉफी या ट्रॉफीचा हकदार मात्र या ठिकाणी ठरतोय उरण तालुक्यातून या ठिकाणी आलाय स्काय रायडर भटवाडीसाठी खेळला वैभव पाटील. आणि त्यांना या मानाच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकातील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय. एक फोटो सायकलवरचा प्रत्येकाचा होऊ देत. यस वैभव पाटील. टाळ्या वाजूयात का आपण यांच्यासाठी? वाजल्याच पाहिजेत. पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील
वीणा भागवत मॅडम यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल आणि या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार आहे घाटकोपर भटवाडीचा वंडर बॉय भावेश शेलार बेस्ट बॅटर आणि हा पुरस्कार वीणा भागवत मॅडम. एक बॅट देखील थंडरची दिली जाते. भावेश शेलार या. खेळाडूंना यायला जागा द्या थोडीशी. काय शेवट अख्ख्या स्पर्धेमध्ये भावेश आउटच नव्हता झाला. शेवटच्या बॉलवर तो आउट झालाय आणि काय जबरदस्त अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत असताना ही संपूर्ण स्पर्धा भावेश शेलारने गाजवली आहे. मानाच्या स्पर्धेमध्ये हा पुरस्कार मिळालाय आणि घाटकोपर भटवाडीचा वंडर बॉय भावेश शेलार बेस्ट बॅट्समन. जोरदार टाळ्या. यस मंडप डेकोरेटर या. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मंडप डेकोरेटर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी स्काय रायडर भटवाडी आपली अख्खी टीम घेऊन या. यस बाबूबाई तुमचंही विशेष कौतुक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं सोपं नाही, परंतु कुणालबाईंनी स्पर्धा कोणतीही घेऊ देत ती सुपर डुपर हिट करतात आणि याही वर्षी 100% यशस्वी झाली आहे. जोरदार टाळ्या. तर या उपविजेते स्काय रायडर घाटकोपर भटवाडी 1.5 लाखाचा पुरस्कार. संपूर्ण टीम या. माझ्यामध्ये कॅप्टन बाकी सगळ्यांनी खाली बसा. कॅप्टन उभे राहा. सगळ्यांचा एक चांगला फोटो येईल. कॅप्टन आणि संघ मालक सुद्धा. स्काय रायडर पहा मॅच टाय झाली आहे. फक्त कंपल्सरी चेस या नियमाच्या अंतर्गत बांद्रा जिंकली आहे, परंतु विजय हा विजय असतो. विजय हा बांद्र्याने मिळवलाय, परंतु काय फाईट केली आहे. 61 करायच्या होत्या 60 केल्या. टाय मॅच झाली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं द्वितीय पुरस्कार दिलीप नाईक साहेब. दिलीप नाईक साहेबांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांक दिला जाईल. दिलीप नाईक साहेब आपण देखील पुढे या. या दिलीप नाईक साहेब. ट्रॉफी साहेबांकडे द्या. पाठी ट्रॉफी. आणि कॅप्टन विकास कोरडे आपण भूषण. हा 1.5 लाख रुपये आणि मानाचा करंडक विकास कोरडे भूषण जाधव अँड कंपनी. यस घाटकोपर भटवाडी. यस आणि या स्पर्धेतील काय जबरदस्त कामगिरी केली आहे घाटकोपर भटवाडीने सुद्धा. फायनल मॅच सुद्धा टाय झाली. आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि 2.5 लाखाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी कलाताई शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते शिवसेना उपनेत्या आणि 2.5 लाखाचा हा धनादेश देखील आहे. कॅश आणि एक भव्य दिव्य या ठिकाणी सगळ्यांचंच मनापासून स्वागत. आणि 2.5 लाख आणि पहिला नंबर. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चा कुणाची? बांद्रेकरांची, कारण ट्रॉफी बांद्र्यातच राहिली आहे. कल्लीबाई. यस
बाबूभाई आपलं अभिनंदन, गल्लीबाई आपलं अभिनंदन. खाली बसा, खाली बसा. आणि बांद्रे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. ओम साई बांद्रे, गल्लीबाई आणि कंपनी. वा, एवढ्या दिवस स्वप्न पाहिलं, आपल्या मातोश्रीला घेऊन आलेत गल्लीबाई. आज मात्र गल्लीबाई खुश झाले असतील. 2.5 लाख. रविलिंगाला अभिनंदन. अशरफभाई आपलं देखील अभिनंदन. आर्यन भोईर, प्रत्येक जण ज्याने जबरदस्त. किशन देवेंद्र सिक्सर किंग, नागेश वाडेकर, सगळ्यांचं विशेष कौतुक. चला चला चला, आता झालं ना सगळं, काही काय बाकी आहे? चला सगळ्यांनी थोडंसं बाजूला व्हा, थोडं बाजूला व्हा. सगळ्यांनी खाली या. आणि अशा स्पर्धा सारख्या सारख्या होत नाही. काय टुर्नामेंट झाली आहे, फायनल मॅच सुद्धा टाय झाली आहे. असं वाटत होतं आपण IPL किंवा वर्ल्ड कप पाहतोय की काय. यस यस, धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला फोटो काढायला पुन्हा एकदा मिळेल. फोटो काढायला पुन्हा एकदा मिळेल. 2 मिनिटं बाजूला घ्या. चला चला, 2 मिनिटं. चला चला. आणि या स्पर्धेतील या स्पर्धेतील झाले का बाकी आहे काय अजून? यस, मेन पुरस्कार बाकी आहे. आणि कुणालभाई सरमळकर आपण देखील या. आणि हा मानाचा पुरस्कार या ठिकाणी 2 वर्षापूर्वी पहिल्यांदा मोटरसायकल बाईक YNCC सांताक्रूज साठी पुण्याच्या एजाज कुरेशीने जिंकली. दुसऱ्या वर्षी जर पाहिलं, मागील वर्षी डोंबिवलीच्या केतन म्हात्रेने याच ठिकाणावरून मोटरसायकल आपल्या घरी नेली. आणि या वर्षी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. डॅशिंग कामगार नेते तथा कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली धर्मवीर चषक आणि धर्मवीर चषकाचा मालिकावीराचा पुरस्कार. एक मित्रांनो, त्या खेळाडूला जातोय ज्या खेळाडूने इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाच्या विरुद्ध सुद्धा अर्धशतक केलंय, ज्या खेळाडूने महाराष्ट्राचं रणजी क्रिकेटचं प्रतिनिधित्व केलंय आणि सचिन तेंडुलकर सरांच्या क्रिकेट अकॅडमीचे ते फिल्डिंग कोच सुद्धा आहेत. आणि त्याचबरोबरने DY पाटील साठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळतात. ते या स्पर्धेला खेळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पेन शहरातून आले आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंगची पॉवर दाखवली. योगेश पवार, मॅन ऑफ द सिरीज, 154 धावा. या योगेश पवार, जोरदार टाळ्या. क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं. आणि काय जबरदस्त. विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं, 4 मॅच खेळले, 4ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच योगेश पवारच आहेत. अर्धशतक एकमेव या स्पर्धेचं पाहायला मिळालं. पल्लवीताई सरमळकर असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर कलाताई शिंदे असतील, हे सगळे स्वतः कुणालभाई सरमळकर, देवेनीताई बेंद्रे, विनाताई भागवत, त्याचबरोबरीने सर्व मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते योगेश पवार. आणि 2 शब्द त्यांच्याशी फक्त बोलेल मी. योगेश दादा, काय म्हणाल मोटरसायकल बाईक आज, कारण गेली कित्येक वर्ष या मैदानात खेळतायत, फॉर्मॅट कोणताही असू देत, अंडरआर्म, ओव्हरआर्म, रबर बॉल, टेनिस बॉल आणि लेदर बॉल, आज ही मोटरसायकल जिंकतायत, टीम जिंकली आहे, काय म्हणाल?
तसं बघायला गेलं तर माझा टेनिसचा फॉर्म बघायला गेला तर एवढा काय ठीक नव्हता. सगळे मला थोडे ट्रोल पण करत होते की तू टेनिसला एवढा फॉर्ममध्ये नाही. पण त्या गोष्टी ठेवून जो पुढे जातो तो खरा क्रिकेटर किंवा खेळाडू असतो आणि परफॉर्मर असतो. तर मी त्या सगळ्यांना सांगेन की जोपर्यंत अजून आहे तोपर्यंत मी क्रिकेट खेळेन म्हणून. आणि सोपं नाही आहे तुम्हाला वाटतं तेवढं, त्यासाठी भरपूर मेहनत करायला लागते आणि त्या सगळ्या यंगस्टर लोकांनी पण मेहनत करा आणि पुढे वा आणि टेनिस क्रिकेटचं नाव मोठं करा. आणि कुणाल दादांबद्दल बोलायला झालं तर म्हणजे कुणाल दादा ही टुर्नामेंट आहे ही माझी खरी जन्मदाती टुर्नामेंट आहे असं बोललं तरी चालेल. कारण की मी इथे पहिल्यांदा खेळलो तेव्हा एक बॉलला 6 रन का 5 रन पाहिजे, तेव्हा मी 6 मारलेला. तेव्हापासून मला इथे ओळखायला लागले अख्ख्या मुंबईमध्ये सगळेजण. तर म्हणून ही टुर्नामेंट एकदम जीवाभावाची वाटते. आणि मेन म्हणजे साहेबांचा फोटो असतो नेहमी. आणि जेव्हा कधी असं वाटतं की रन्स होणार नाही तेव्हा साहेबांकडे बघितलं ना की जी ऊर्जा आणि प्रेरणा येते ती तुम्हाला सगळ्यांना पण येत असेलच मला वाटते. तर ती एक गोष्ट आहे. बस त्याबद्दल थँक्यू. आजचा दिवस योगेश पवार यांचा आहे. जबरदस्त कामगिरी. सगळ्यांना विनंती एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. दर्जेदार क्रिकेट आपण या ठिकाणी पाहिलं. आपल्या सगळ्या मान्यवरांचं, सगळ्या बक्षीसदात्यांचं. या वर्षी जर पाहिलं तर ही दुचाकी चालली आहे पेनला. पेनच्या दिशेने निघाली ही दुचाकी. आणि कुणालबाई सरमळकर म्हणजे 100% यशस्वी आयोजन अख्ख्या महाराष्ट्राने याही वर्षी पाहिलंय. वा, उगाच असा फोटो काढला जात नाही, त्यासाठी मेहनतच करावी लागते. मेहनत केली आहे म्हणून हा फोटो आहे. यस, प्रत्येकाने मेहनत करा. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. यावर्षी दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. या वर्षीच्या असंख्य आठवणी घेऊन या ठिकाणी आम्ही असे थांबू, परंतु पुढल्या वर्षी पुन्हा एकदा याही पेक्षा मोठी स्पर्धा घेऊन धर्मवीर चषक